आजचा दिवस खूप खास होता. अक्कलकोटहून आपण गाणगापूरला आलेलो आहोत आणि आता आपल्याला श्री क्षेत्र गाणगापूरला पोहोचल्यानंतर प्रवास थोडासा लांब होता, पण गाणगापूरजवळ येताच मनात एक वेगळी शांतता जाणवायला लागली. रस्त्यातून मंदिराकडे जाताना प्रत्येक पावलात भक्तिभाव भरलेला होता. मंदिर परिसरात पोहोचताच शिस्तबद्ध व्यवस्था, भक्ताची गर्दी, गुरुनामाचा गजर ऐकू येत होता. इथले वातावरण मनाला खूप समाधान देऊन जात होतं. दर्शनासाठी आम्हाला रांगेत उभं राहायला सांगितलं. थोडा वेळ वाट पाहावी लागली, पण त्यावेळेत फक्त गुरुदेवाचं स्मरण सुरू होतं आणि तो क्षण आला. श्री गुरुदत्ताचं दर्शन घेतलं डोळ्यासमोर गुरुमूर्ती आणि मन पूर्ण शांत झालं. दर्शनानंतर आम्ही थोडा वेळ तिथेच थांबलो. डोळे मिटून गुरुनाम जपला आणि मनातल्या सगळ्या इच्छा गुरुदेवाच्या चरणी अर्पण केल्या. गाणगापूरमधून बाहेर पडताना मन भरून आलं होतं. इथली ही पावन अनुभूती आयुष्यभर लक्षात राहणारी होती. दर्शनाची आठवण मनात साठवत आता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो होतो आणि इथे नर्मदा गंगा होती. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून आमचा प्रवास पुण्याकडे जाण्याचा होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आम्ही आता जेवण करून घेतलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये पोहोचलो होतो. तर आम्ही पोहोचू शकतात सासवड घाट, त्यातून पुण्याचं हे दृश्य होतं आणि अशा प्रकारे आम्ही पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर तिथे थोडंसं खाऊन घेतलं आणि अशा प्रकारे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.